मित्रांनो, कोकण पृथ्वीवरचा स्वर्ग. आणि आज आपण चाललो आहोत एका अशाच ठिकाणी, म्हणजेच मार्लेश्वर लिंगाचा डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेलं एक शिवमंदिर आणि बाजूला डोंगरांमधून वाहणारं पाणी, जे डोंगराच्या 7 टप्प्यांमधून वाहतं, म्हणजेच मार्लेश्वरचा धबधबा. तर सुरू करू आजचा प्रवास. सकाळी लवकर उठून पाठी 6 वाजता घरातून निघालो. पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि वातावरण एकदम थंड आणि ढगांमध्ये दाट धुके पसरले होते. रोडच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरावरती हिरवीगार गवताची चादर पसरली होती. थंडगार वारा अंगाला स्पर्श करत होता. निसर्गाने नटलेला आणि सह्याद्रीच्या डोंगरामधून जाणारा हा सुंदर रस्ता. आणि फायनली आम्ही पोहोचलो कोकणचा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबा घाटामध्ये. घनदाट जंगल, उंच डोंगर आणि धुक्याने भरलेला हा आंबा घाट. काही तासांच्या प्रवासानंतर अखेर आम्ही मार्लेश्वरला पोहोचलो. समोर दिसणारे डोंगर, हिरवागार परिसर. मग काय, लगेचच आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. घनदाट जंगलामधून पायवाटेने डोंगर चढायला सुरुवात केली. माझ्यासोबत आहे ओंकार. ओंकार माग आहे काय? ओंकार माग आहे. हा राज आणि तो आहे तानाजी. ओके, धनाजीचा भाऊ तानाजी. तर चलो. मित्रांनो, मार्लेश्वरला येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक म्हणजे घाटामध्ये असणारे एक मंदिर, त्याच्या उजव्या बाजूने जाणारा रस्ता म्हणजेच मार्लेश्वरचा फाटा, आणि दुसरा म्हणजे देवरुखवरून. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला मारळ या गावातून पुढे जावे लागते. तर हा ट्रेककडे येण्यासाठी म्हणजेच लिंगाचा डोंगर, तर आपल्याला भगतवाडी या गावातून ट्रेकिंग सुरुवात करावी लागते. तर आपण निम्म्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आहोत. तुम्ही नजारा बघू शकता इथून. आता एकच मिनिट तुम्हाला दाखवतो. ट्रेकिंग जास्त अवघड पण नाहीये, परंतु चांगल्या प्रकारचे शूज असावे आणि योग्य काळजी घ्या. काही ठिकाणी रस्ता खूप घसरट आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ॲडव्हेंचर प्लस ग्रीनरी आणि आउटस्टँडिंग वॉटरफॉल बघायचं असेल तर मार्लेश्वर हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. तर फायनली आपण पोचलो आहे लिंगाचा डोंगर.
मित्रांनो, मार्लेश्वरचा धबधबा पाहण्यासाठी बेस्ट टाईम म्हणजे जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये असतो.